सस्नेह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीने जोर पकडलेला आहे। प्रत्येक पक्षाचा नेता आपापले आमदार अधिकाधिक कसे निवडून येतील, सत्ता आपल्याकडे कशी खेचून आणता येईल याकरता पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत आहेत। आरोप प्रत्यारोप होत आहेत। महाराष्ट्रातील अन्य विधानसभा मतदारसंघावर मी बोलणार नाही आहे। आपला 191 पेण विधानसभा मतदारसंघाचा विचार करता पेण तालुका, सुधागड तालुका आणि रोह्यातील काही भाग याच्यामध्ये मोडतो। 1980 साली शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहनराव पाटील यांनी या ठिकाणी लाल बावटा लावला। सातत्याने 5 टर्म ते या ठिकाणी निवडून येत होते। त्यांनी षटकार मारलेला होता, परंतु बाउंड्रीवरती काँग्रेसचे रविशेठ पाटील यांनी त्यांना कॅच आउट केले। 2004ला तिरंगा या ठिकाणी फडकला। त्यानंतर 2009 आणि 14ला भाईंचे सुपुत्र धैर्यशीलदादा पाटील हे या ठिकाणी आमदार झाले। 2019ला आपलं भविष्य अंधकारमय आहे हे पाहून रविशेठ पाटील यांनी भाजपमध्ये उडी घेतली। त्यांना शिवसेनेची साथ मिळाली। 1,12,000 मताधिक्य त्यांनी घेतले आणि ते निवडून आलेले आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील यांना 88,000 मतं पडलेली आहेत। आजची स्थिती आपण पाहता हे दोन्ही दिग्गज पाटील एकत्र आलेले आहेत। त्यांनी आपली ताकद वाढवलेली आहे, पण त्यांनी आपली ताकद वाढवलेली आहे। मतदारसंघाची ताकद वाढवली का, लोकांची ताकद वाढवली का, यावर आपण आज बोलणार आहोत। पेण मतदारसंघावरती पूर्व भागातील पाटील आहेत, त्यांनी 35 वर्ष राज्य केलं। तर खारेपाटलातील रविशेठ पाटील आहेत, त्यांनी 10 वर्ष राज्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे 10 वर्ष नगरपालिकेवरती राज्य केलेलं आहे। झपाट्याने याचा विकास व्हायला पाहिजे होता, परंतु आपल्याला विजनच नाही आहे। आपले जे हायवेज गेलेले आहेत ते ओव्हरब्रिज होणं गरजेचं होतं, म्हणजे पार्किंगची व्यवस्था सुटली असती, वृक्षतोड झाली नसती। हरित पेण आहे ते आज भाकास झालेलं आपल्याला दिसतंय। तसंच हायवेला जोडणारे जे रस्ते आहेत त्यातनं ST फुल टर्नसुद्धा घेऊ शकत नाही, त्याला रिव्हर्स यावं लागतं। दुर्दैवाने अपघात घडू नये अशी अपेक्षा करतो। पेण शहराचा जर विचार केला तर पेणचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलेलं आपल्याला दिसतंय। कोणतंही नियोजन नाही आहे। रस्त्यांचं रुंदीकरण नाही आहे, चालायला फुटपाथ नाही आहेत, गटारं भरलेली आहेत। जी लाईटची अंडरग्राऊंड योजना आली होती त्याच्यावर कित्येक कोटी खर्च झाले, परंतु ती चालू होऊ शकली नाही आहे। चांगली तलावं नाही आहेत, पाण्याचे साठे आपल्याला सुरक्षित ठेवता आलेले नाहीत, दूषित पाणी आपल्याला प्यावं लागतंय। सरकारी रुग्णालय आहे तिथे दुरावस्था आहे। मच्छी मार्केट अद्ययावत करायचं म्हणून पाडलं, परंतु आज जर बघायला गेलं तर पूर्णपणे खाटीकाळीपासून त्या नरदात चाळीपर्यंत माझ्या ज्या कोळी महिला बांधव आहेत त्यांना मच्छी विकायला रस्त्यावरती बसायला लागतं। ज्या खेडोपाड्यातील कोळणी मच्छी विकायला येतात त्यांना तर हटवलं जातं, त्यांचीही कुठेही सोय केली जात नाही। भाजी मार्केटचा विचार करता भाजी मार्केट बांधलेलं आहे, त्या ठिकाणी सोन्याची पेढी दिसते, त्या ठिकाणी इडली वडा सांबार दिसतो, त्या ठिकाणी मेडिकल दिसतंय, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉप दिसते, त्या ठिकाणी कपड्याचं शॉप दिसते, मात्र एकही भाजीवाला दिसत नाही। म्हणजे याचं तर गिनीज बुकमध्ये नोंद व्हायला पाहिजे। आतापर्यंत पेणमध्ये मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, त्याचप्रमाणे ज्या कंपन्यांमध्ये जे ट्रेड चालतात त्यांचं व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था यायला पाहिजे होत्या। मग या पुढाऱ्यांनी केलं आहे काय? माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत यांनी एकही शैक्षणिक संस्थासुद्धा काढलेली नाही आहे। एक शाळा जरी त्यांनी चालू केलेली असली तर हे मी माझे शब्द मागे घेऊन त्यांची मी माफी मागेन। शेतकरी कामगार पक्षाने तर पराक्रमच केलेला आहे। ज्या पद्धतीने गुजरात महाराष्ट्रातील उद्योग पळवते तसे आपल्या पेणमधनं एक कार्यालय अलिबागवाल्यांनी पळवून नेलेलं आहे। कैलासवासी प्रभाकर पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले। पहिलं काम त्यांनी केले की इथली जिल्हा परिषद इमारत जी आहे ती अलिबागला हलवली आणि इथली इमारत आपल्या शैक्षणिक संस्थेत देऊन टाकलेली आहे। भाई जयंत पाटील RDCचे चेअरमन झाले। त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड पेणचं लिमिटेड अलिबाग करून घेतलं आणि इथलं हेड ऑफिस आहे ते अलिबागला हलवलेलं आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंडित पाटील झाले। त्यांनी जे शिक्षण खात्याची कार्यालय होती ते अलिबागला घेऊन गेलेले आहेत। ठीक आहे, त्यांनी नेली हो, पण आपले जे प्रस्थापित इथले पुढारी आहेत त्यांनी ते थांबवण्याचं कार्यसुद्धा त्यांना करता आलं नाही। मग आज 45 वर्ष दोन्ही पाटलांनी या मतदारसंघावर राज्य केलेलं आहे, तरीसुद्धा
हेटवणा धरणाचं आपल्या वाटेचं पाणी आहे ते सुद्धा आपल्याला जिरवता आलं नाही किंवा ते पोचवता आलं नाही. तेव्हा प्रस्थापित जे आहेत त्यांच्या कामाचा आढावा घ्या आणि मगच त्यांच्या मागे जा. अन्यथा जे नवीन तरुण जे उच्च शिक्षित आहेत यांच्या मागे आपण जायला पाहिजे, त्यांचं विजन पाहायला पाहिजे आणि परिवर्तन आपण घडवून आणायला पाहिजे. अधिक बोलत नाही, आपण सुज्ञ आहात. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.